चुरा चुरा कर माखन खाया, गवळन कानंद कुंवर कन्हैया। काय बराई दिखावत मोही, जानत हो प्रभुपन तेरा सबही। और बात एक सुन उगला, बांध लिया तू अपना गोपाला। काय बराई दिखावत मोही, जानत हो प्रभुपन तेरा सबही। फेरत बन बन गावू चरावत, कहे तुकया बंधु लकरी ले ले हाथ। काय बराई दिखावत मोही, जानत हो प्रभुपन तेरा सबही। विठाला 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 विठाला। ताली वाजवा माझा, ताली वाजवा, भजन करा। ग्रामदेवत मारुतीरायाच्या समोर ग्रामस्थ मंडळी, दस्तापूर सर्व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून आयोजित हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ भागवताचार्य कृष्णशास्त्री महाराज दस्तापूरकर, त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती सर्व आदरणीय भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी सर्वांच्या समोर हनुमान जयंतीच्या पर्व काळावर मोठ्या महाराजाच्या प्रगट दिनाच्या पर्व काळावर जगद्गुरु तुकोबारायाचे धाकटे बंधू कान्होबाराय यांचा ब्रज हिंदी भाषेतला हा अभंग आहे। सर्वांच्या पाठातला संपूर्ण अभंग जरी नसला तर पहिलं चरण बऱ्याचशा लोकांनी ऐकलेलं आहे। आणि म्हणून सर्वजण मिळून सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादानं मारुतीरायाची सेवा करण्याचा प्रयत्न करू। विठाला विठाला काल्याच्या कीर्तनाचा जो प्रमुख विषय आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे। भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करणं आजच्या कीर्तनाचा विधी आहे। भगवान गोकुळात प्रगट झाले, सबंध गोकुळ आनंदामध्ये न्हाऊन निघालं। हळूहळू भगवान गोकुळामध्ये लहानाचे मोठे होत होते। अनेक प्रकारच्या भगवंतानं तिथं लीलाही केल्या। अकरा वर्षाचं वय झालं होतं आणि 11 वर्षाच्या वयामध्ये एके दिवशी भगवान श्रीकृष्ण व्यासपीठावर बसले होते।
आणि व्यासपीठावर बसून गोकुळवासी लोकांना आपल्या कर्तृत्वाची जाण किंबहुना आपला परिचय करून देत होते. सानिध्यामध्ये राहिल्यानंतर माणसाला किंमत कळतेच अशातला प्रकार नाही. भगवान श्रीकृष्णाची किंमत संपूर्ण गोकुळाला कळाली होती नाही अशातला प्रकार नाही. नंदराजाचा मुलगा आहे, राजकुमार आहे, अशी फक्त किंमत होती त्यांना. पण कृष्ण देव आहे, अधिकार संपन्न आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, त्याच्यामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, याची गोकुळवासी लोकांना जाण नव्हती. नंदराजाचा मुलगा आहे अशी फक्त ओळख होती, पण देव आहे याच्यामध्ये काहीतरी शक्ती आहे याची जाणीव नव्हती. आणि या गोष्टीची जाणीव करून द्यावी म्हणून आज भगवान व्यासपीठावर बसले आणि स्वतःचा परिचय करून देऊ लागले. समोर हजारो श्रोते बसले होते. 80-90 वर्षाच्या गवळणी, वयानं, ज्ञानानं, अधिकार संपन्न लोक कीर्तनामध्ये, भगवंताच्या व्याख्यानामध्ये, प्रवचनामध्ये बसले होते. बोलता बोलता देव स्वतःचा परिचय करून देत असताना भगवद्गीतेकडे वळले. जसं भगवद्गीतेमध्ये भगवंताने स्वतःचा परिचय करून दिलाय. एके दिवशी अर्जुनानं विचारलं, देवा तुम्ही कोण आहेत? देव हसले. तसं तुला पटायचं नाही म्हणले, पण मी कोण आहे तुला सांगतो. पितामहश्च जगतो, माता धाता पितामह, जगाचा पिता आहे म्हणजे. ही सृष्टी मी निर्माण केलेली आहे आणि या सृष्टीमध्ये असे मी हजारो करोडो अवतार घेतलेले आहेत, त्यापैकी हा एक माझा कृष्ण अवतार आहे. अर्जुनानं जसं परिचय विचारल्यानंतर भगवंतानं सांगितलं होतं की मी कोण आहे. गतिर्भृता प्रभू साक्षी निवास शरणं सृहत प्रभव प्रलयस्थान निदानं बीजमव्ययं. मी जगाचा पिता आहे म्हणजे. अर्जुनाला भगवंतानं जसा परिचय स्वतःचा करून दिला, कसा असतं एखादा माणूस आमंडपके आपल्या जवळ येऊन बसला आणि त्याचा परिचय नसला तर त्याचा आपल्याकडून अनावधानानं अपमान होतो. पण परिचय जर असेल तर माणूस अपमान करत नाही, सन्मान देतो. विठाल विठाल विठाल. तसा जगद्गुरु तुकोबारायाचे बंधू कान्होबारायाने या अभंगामध्ये भगवंतानं गोकुळवासी लोकांना करून दिलेला परिचयाची आपल्याला जाण करून देतात. देव त्या गोकुळात व्यासपीठावर बसले होते. 11 वर्षाचं वय. ज्येष्ठ श्रेष्ठ गवळणी समोर बसलेल्या होत्या आणि त्या कार्यक्रमामध्ये भगवान मी कोण आहे असं समजून सांगू लागले. शांत बसून गोकुळ ऐकू लागलं, कारण पटू लागलं ना देव कोण आहे. कारण 11 वर्ष त्या लोकांना कळालं नव्हतं की हे देवच आहे म्हणून. कृष्ण आहे. काही लोकांना कळालं असेल, पण काही लोक अजून अज्ञानी राहिले होते. नंदराजाचं लेकरू म्हणून लोक त्यांना सन्मान देत होते. पण देवाने ज्यावेळेस स्वतःचा परिचय करून दिला की तुम्ही मला सामान्य समजू नका, म्हणजे नंदराजाचं लेकरू म्हणून माझ्याकडे बघू नका, म्हणे मी कोण आहे. अतिपरिचय अवज्ञा सुद्धा होती माणसाकडून. गोकुळवासी लोकांनी कधी कधी भगवंताच्या बाबतीमध्ये तसं केलं सुद्धा होतं. अवज्ञा झाली होती त्यांच्याकडून आणि म्हणून ती अवज्ञा होणं चुकीचं आहे. आणि ती अवज्ञा होऊ नये म्हणून देवानं आज स्वतःचा परिचय करून दिला. सामान्य दृष्टीनं माझ्याकडे बघू नका म्हणले, तुम्ही कोण आहे. मी या सृष्टीमध्ये माझी एकट्याची सत्ता आहे. सृष्टी मी निर्माण केलेली आहे. जेने हे विश्व निर्मियले महर्षी देवा संस्थापिले
एकवीस स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे अपुलिया हो भगवान स्वतःचा परिचय करून देत आहेत. मी जगाचं नियंता आहे म्हणले. माझ्या सत्तेशिवाय या जगामध्ये झाडाचं पान सुद्धा हलत नाही. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. भगवंताने सांगितलं मी कोण आहे. ज्या दृष्टीनं तुम्ही माझ्याकडे पाहताय तो दृष्टिकोन तुमचा चुकीचा आहे. जगद्गुरु तुकोबारायाचे जे बंधू या ठिकाणी भगवंताचा परिचय करून देतात का, त्याचं कारण काय आहे सांगू का. गोकुळवासी लोकांकडून नकळतपणे भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत गैरसमज करून घेणे, त्या गैरसमजाने भगवान श्रीकृष्णाचं नुकसान नाही पण गोकुळवासी लोकांचं नुकसान आहे. कारण जे भगवान श्रीकृष्ण गोकुळवासी लोकांकरता मथुरा सोडून आले, मग त्या लोकांचा देवाकडे बघायचा दृष्टिकोन कसा असावा, तो दृष्टिकोन सुधारणा व्हावा म्हणून परिचय दिलाय. विठाला विठाला भगवंत गोकुळवासी लोकांचा दृष्टिकोन कसा झाला होता. हे राजकुमार आहे, पण बारकाईने जर पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण केवळ राजकुमार नव्हते, तो जगाचा बाप आहे, जगत नियंता आहे. पण ही राजकुमार दृष्टी ही गोकुळवासींची जी होती, गोकुळवासी लोकांची जी होती का, ती दृष्टी तेवढ्यापुरती बरी होती. पण त्या दृष्टीनं दैनंदिन जीवनामध्ये फायदे होतील, पण त्या दृष्टीनं त्यांचा उद्धार होणार नाही. म्हणून गोकुळवासी लोकांचा दृष्टिकोन सुधारण्यासाठी कान्होबारायानं परिचय दिलाय की तुम्ही राजकुमार म्हणून बघू नका भगवान श्रीकृष्णाकडे. कोण आहे तो. पृथ्वी बैसकी न संडावी, समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्वी या भूते व्हावी आज्ञा माझी,
भगवान म्हणतायत समुद्र आहे ना मुंबईचा, परभणीला का येत नाही त्याचं कारण म्हणजे मी आहे. त्याला रेष मारलेली की तू याच्या अलीकडे यायचं नाही. सह्याद्री पर्वताची इच्छा झाली इकडे जरा, म्हणलं थोडंसं कर्मन जरा मी तिकडे दस्तापुराकडे जाऊन येतो. आणि ते जर इकडं आला असता तर सह्याद्री पर्वत जर दस्तापुरावर येऊन बसला असता तर दस्तापूर कुठं राहिलं असतं? पाताळात. पण तो सह्याद्री पर्वत जाग्यावरून हलत नाही. देवाची सत्ता आहे. तुका म्हणे आयसी जयाची सत्ता, तुका म्हणे आयसी जयाची सत्ता. टाळ 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 आईशी ज्याची सत्ता, का तया अनंता विसरली ती. देव म्हणू लागले की गोकुळातल्या लोकांना की हे गोकुळवासी लोक हो, ज्या दृष्टिकोनातून तुम्ही माझ्याकडे पाहताय का हे नंदराजाचं लेकरू आहे, कृष्ण आहे, असं आहे तसं आहे, दिसतंय ते बोलू नका म्हणते. देखावे डोळा तेची बोलावे मुखे. पुढं काय? चित्ता सुख दुःखी कळू येते. चित्ता सुख दुःखे कळू येते. दिसलं की डोळ्याने काही बोलावं का? असं बघू नका, असं बोलू नका म्हणे तुम्ही मला. हा मी नंदराजाचा मुलगा या दृष्टिकोनातून तुम्ही पाहताय, पण ही दृष्टी तुमच्यासाठी घातक आहे. माझी सत्ता केवळ गोकुळापुरती मर्यादित नाही, तुम्ही या जगाचा नियंता आहे. झाडाचं पान सुद्धा मी हलवलं तरच हलतंय. म्हणजे वृक्षाचे पान हल जाची सत्ता, राहिली अनंता, राहिली अहंता मग कोठे. महाराज म्हणू लागले झाडाचं पान सुद्धा माझ्याशिवाय हलत नाही. जयापासून सकळ टाळ 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 जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले.
असं म्हणताय ना तुम्ही, बोलत बोलत माणसं काय म्हणतायत माहितीये का? आपल्या काय हातात आहे बाबा? कोणाच्या हातात आहे? वरच्याच्या हातात आहे. ते वरचा वरी नाही म्हणले, मीच आहे. विठाल विठाल तो मी आहे. बीजाचे झाले तरू बीजाची झाली तरू भांगारचे अलंकार का भांगारची अलंकारू तैसा मध्ये एकाचा विस्तार जैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग माझी या विस्तारलेपणाचे नावे जगची नोहे आगवे. काय होते माहितीये का? दूध इरचू घातलं, दूध इरचू घातल्यानंतर त्याचं काय होते? दही होते. दह्याचं पुन्हा काय करावं लागते? मंथन करावं लागते. पुन्हा त्याच्यापासून काय निर्माण होते? लोणी निर्माण होते. पुन्हा लोण्यापासून पुन्हा काय निर्माण होते? तूप तयार होते. तुपाचा रंग कसा? पांढरा. तुपाचा रंग कसा? एक जण म्हणला तूप आहे पण याच्यामध्ये दूध नाही. हा, दिसताना तरी तुम्हाला त्याच्यात दूध दिसत नसलं, पण ते निर्माण कुठून झाले? दुधापासूनच तूप निर्माण झालंय. तसं हे जगत जे निर्माण झालंय ते भगवंतापासून निर्माण झालेले. भगवद्गीतेमध्ये त्याचे पुरावे पुष्कळ आहेत. एखादा पुरावा पाहू, भजन करा. विठाल विठाल मम अंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. आता इथं मात्र ज्ञानोबाने फार गोड वर्णन केले. तैसे भूत जात सर्व किर माझीची अवयव परी माया योगे जीव दसे आले. भगवान म्हणतायत ही जी सृष्टी आहे मी निर्माण केलेली आहे. माझे अंश आहेत सगळे. याच्यातला ज्या दिवशी मी निघून जातो का त्या दिवशी यांना बसता येत नाही. काय करावं लागते? बसवावं लागतंय. आता बसलेत का बसविलेत? बसलेत. म्हणजे कोणाच्या शक्तीनं बसलेत? भगवंताच्या शक्तीनं बसलेत माणसं. याच्यातला देव निघून गेला, माणसाला बसता येत नाही. हो, त्या देवाची जाणीव ठेवणं जीवाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून या अभंगामध्ये कान्होबारायाने गोकुळवासी लोकांना खरं सांगू का देवाची जाणीव करून दिली. विठाल विठाल विठाल. कारण एकदा पाहण्याचा दृष्टिकोन जर चुकला ना माणसाचा, शर्टाची जर वरचं बटन जर लावायचं चुकलं ना, खालचे सगळीच चुकत जातात, मग खाली वरी गुंड्या होत्यात. मग तसं एकदा भगवंताकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर समाजाचा चुकीचा झाला ना, त्याच्यामध्ये भगवंताचं नुकसान होत नाही, पण त्याच्यामध्ये समाजाचं नुकसान होते. विठाल विठाल विठाल. बरं, साधी गोष्ट आहे. गोकुळवासी लोकांचं तरी काय चुक आहे? काय चुक आहे बरं गोकुळवासी लोकांची? लहान वयापासून त्यांनी त्याला पाहिलं होतं. कसं पाहिलं होतं? लहान वयापासून, म्हणजे लंगुटीपासून बाळात यात बघितलं होतं. मग तेव्हापासून पाहिल्यानंतर एकदम देव म्हणून कसं पाहतील मला सांगा बरं? उठलं की एखाद्या माणसाकडे माणूस मध्ये बाल वयापासून आपण पाहतो, त्या दृष्टिकोनातूनच नंतर सुद्धा पाहतो. तो दृष्टिकोन सामान्य माणसाच्या बाबतीत साहजिक आहे, पण तोच दृष्टिकोन जर देवाच्या बाबतीत असेल तर त्यात समाजाची हानी आहे. विठाल विठाल. नेमकं असंच झालं. 11 वर्षाचे देव व्यासपीठावरून ही स्थिती बोलून दाखवू लागले की जी मी आतापर्यंत बोलून दाखवली, अर्धा तास झालं माझं संपत आलंय. ही स्थिती बोलून दाखवत असताना एक 80 वर्षाची गवळण उठून उभा राहिली. उठून उभा राहिली आणि ती म्हणली आता बस कर, बस कर आता. देवाचं वय 11 वर्षाचं होतं आणि ही किती वर्षाची होती? 80 वर्षाची. ऐकल की नाही?
म्हातारी ऐकती कधी लोक म्हणले ए आजी बस खाली बस खाली म्हणली तर ए तुम्ही बोलायचं नाही म्हणली मी 4 पावसाळे ह्याच्या का आहे आधीची आहे कोणाच्या अरे तुला बोलायली ह्याच्या कोणाच्या हे काय रे म्हणली काय म्हणलास तू देव नुसते तिच्याकडे बघून हसू लागले कारण बाई जर एखादी रागात आली ना माणसं नुसतं हसलं पाहिजे त्याच्यातच माणसाचं मोठेपण असते बाई एखादी फडफड बोलू लागली की उगा गपची बसायचं उगा असं हसायचं काय बोल आणि ती 1-2 अजून शब्द वापरती काही फरक पडत नाही आपल्या अंगाला काही भोकाड पडत गपचिप बसायचं गपचिप बसण्यातच मजा आहे कारण तिच्या तोंडाला माणूस लागू शकत नाही बाई बाईच असती आणि गडी गडीच असते इथल्या सोडून आणि मनपातल्या धरून नाही जमत भगवान श्रीकृष्ण 11 वर्षाची होती छोटं लेकरू आहे ती जी म्हातारी उठली म्हणतात तापड होती सदा काही काही असतात बाया तापड मंडपात बी आहेत काही नाव काय घ्यायचे आपण जी तापड असन तिला शब्द लागन आपल्याला काय करायचे उन्हे अशी त्याच्या पैसे टाळक्यात आपल्याला काय करायचे धक्का खाऊन दशी लागत अशी म्हणे आम्ही जे बोलायला सुरुवात केली त्या म्हातारीनं भगवान नुसते हसू लागली तिच्याकडे बघून ती म्हणली अय गावाले काय ऐका म्हणजे काय म्हणलास तू देव आहेस तू देव आहेस लोकाला सांग म्हणले तिकडे मथुरेत जाऊन गोकुळात काही सांगायचं नाही तो मोठाडपणा तू कोण आहेस कोणाचा कोण आहेस तू केवढा होतास काय काय केलंस मला विचारा आणि मग ती जे बोलू लागली तिचं बोलणं कानोबाऱ्याने लिहून घेतले टेप करून घेतले पहिल्या चरणामध्ये टाळ 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 गवळणजी बोलू लागली का तिचे शब्द कानोबाऱ्याने टेप केलेत ए म्हणले काय म्हणलास देव आहेस तू जगावर तुझी सत्ता आहे झाडाचं पण तू हलवितोस पाऊस तू पाडतोस मोठा काय म्हणली अरे तू काय काय केलंस मला विचार ना मग तिचे शब्द निघालेले कानोबाराय म्हणतायत की चुरा चुरा माखन खाया गवळण कानंद कुवर कन्हैया ए कृष्णा या गवळणीला लक्षात नसेल पण म्हणली मला माहित आहे मी विसरले नाही चोर का आहेस की रे म्हणली तू कसा आहेस चोर का अरे आमच्या घरानं चोरून लोणी खाल्लीस ना तू चोर कायस म्हणली होती चोर का कुळी करुणी चोरी आपले पोट भरी. आपले पोट भरी.
करोनी चोरी पोट भरी. आपलं तो पोट कशावर भरलेलं आहे आम्हाला माहित नाही का म्हणली. चोरटा किरी म्हणली. लोण्याची चोरी केलेली आम्हाला माहित नाही काय तो. आणि तू कशाला म्हणून घेतो रे म्हणली. मी फलाना देव आहे बिस्ताना आहे. आम्हाला चट माहिती आहे म्हणली. तू नंदराजाचं लेकरू आहे म्हणलीस. तू नंदराजाचा मुलगा आहेस म्हणली. तू तुम्हाला वाटते तुला वाटते का म्हणली. आम्हाला काही कळत नाही म्हणून. आम्हाला सगळं कळतंय म्हणली. चुरा चुरा कर माखन खाया गवळन का आनंद कुंवर कन्हैया. बडया मारायच्या नाही म्हणली. काय बडा ही दिखावत मोही जानत हो प्रभुपन तेरा सबही. तुझा जो देवपण आहे ना मी सगळं जाणते म्हणली. दुसऱ्याला सांग म्हणली तुझं काय मोठाडपण आहे ते मला सांगायचं नाही. जास्त आहे बराई भले भले आहे बराई दिखावत मोही दिखावत मोही बराई दिखावत मोहे जानत हो प्रभुपन तेरा सबही. ती गोपिका म्हणते. ती 80 वर्षाची गवळण भगवान श्रीकृष्ण व्यासपीठावर बसलेली असताना व्यासपीठावर येऊन अपमानजनक शब्द वापरते. तुझा मोठेपणा तू दाखवायचा नाही. तू कोण आहेस. तू काय काय केलंस आम्हाला माहित नाही. आम्हाला माहित नाही असं समजतोस का म्हणली. आम्हाला सगळं माहित आहे. त्याच्यानंतर काय म्हणली माहिती का. ए गवळणी हो ऐका म्हणली. हे लहान होतं म्हणली. हे लहान होतं तेव्हा मी यशोदेकडे ताकाला गेलतो म्हणली. हे घरात तिला सळवू लागलं म्हणली. आणि म्हणून तिनं याला उखळाला बांधलेलं मी माझ्या डोळ्यानं बघितले म्हणली. आणि देवच असतात बांधू देत होता का म्हणली. अगं देव नाही काय नाही म्हणले. उगा आता मोठेपणा करायले. उगा आता मोठेपणा करायला. हे देव नाही काय नाही. ह्याला उखळाला बांधलं होतं मी पाहिलेलं होतं. और बात सुन एक उगला बांध लिया तो आपणा गोपाला. अरे तुला बांधलं होतं ना ते यशोदेनं उखळाला. आम्हाला माहिती नाही का काय. देव हसू लागले तिच्याकडे बघून. हसू लागली. जास्त काय सांगा म्हणली गवळणी हो. हे देवच जर स्वतःला म्हणतंय ना. अगं हे गुरखी आहे म्हणली. हे नंदराजाचा कोण आहे. गुरखी आहे. यानं ढोरं सोडलेले मी बघितलेत. कानोबार आहे म्हणले. मी सुद्धा तेव्हा त्यांच्या संगच होतो. फेरत बन बन गाऊ चरावत कहे तुकया बंधू लकरी लेले हात. वन 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 करीत ही देव ज्यावेळेस म्हणले या गोकुळानं हिंडला ना ढोर वळीत हातात काठी घोंगडी घेऊन मी संगच होतो म्हणली. त्यावेळेस ती गवळण म्हणली तू कोण आहेस का आहेस आता आम्हाला सगळा पत्ता लागलाय. तू आधी व्यासपीठावरून खाली उतर. हा नाही तर माझ्यासारखं वाईट नाही म्हणजे कोणी. माझ्यासारखं वाईट नाही कोणी. तू देव आहेस हे मी कबूल करणार नाही म्हणले. त्यावेळेस देव हसू लागले. आणि हसता हसता देवानं असा प्रत्यय दिला तिला. अशी अनुभूती दिली तिला. एका क्षणार्धात लक्षात आलं की हे कोण आहे. कारण देवाची जाणीव व्हायला माणसाला जास्त लागत नाही. एक क्षण माणसाच्या जीवनामध्ये एखादा जर प्रसंग चुकीचा आला ना त्यावेळेस माणसाला काय होते देवाची जाणीव होती.
तसं बोलतानाही जरी वर्मस्पर्शी बोलत असेल गवळणी की तू देव नाहीस, तू अमुक नाहीस, तसा नाही, असा नाही, तसा नाही, पण देवानं तिच्यावर ज्यावेळेस आपल्या अध्यात्माचा प्रकाश टाकला, आपल्या शक्तीची जाणीव करून दिली, आता काय करून दिलं असेल त्यावेळेस मी तिथं हजर नव्हतो, पण एका क्षणार्धात ती नतमस्तक झाली. आणि एका क्षणार्धात नतमस्तक झाल्यावर तिनं अगोदरचे जे शब्द वापरले होते देवाविषयी, ते देवाला म्हणलेले, देवा माझ्या पदरात टाका, माझ्या काय चुका झाल्या त्या माझ्या पदरात टाकला. मी नकळतपणे, अनावधानाने, गैरसमजेने, नजर चुकीने तुमच्यावर आरोप केले, तुम्ही देव नाहीत, तुम्ही अमुक नाहीत, तुम्ही तमुक नाहीत, पण आता मला कळालं, मला माफ करा. आणि देवानं पुन्हा तिच्यावर कृपादृष्टी केली. असा नजर चुकीने समाजाकडून देवा धर्माच्या बाबतीमध्ये अवमान होऊ शकतो. असा अवमान पुढं समाजाचा होऊ नये म्हणून त्याची जाणीव कशी समाजाला व्हायला पाहिजे याची जाणीव कान्होबारायानं आज या गवळणीमध्ये करून दिली. विठोबा रखुमाई, टाळे 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 टाळे, भगवान श्रीकृष्ण मग दिवसेंदिवस वाढायला लागले, रांगायला लागले. रांगता रांगता लोण्याच्या चोऱ्या करू लागले. गवळणी घराने घेऊन आला, यशोदे तुझा कृष्ण चोऱ्या करतो. यशोदा म्हणली शक्यच नाही, कशाच्या चोऱ्या करतो? अगं म्हणली लोण्याच्या चोऱ्या करतो. तुमचा गैरसमज आहे म्हणली, माझ्या घरी लोण्याला काय कमी आहे तुमच्या घरी चोरीला यायला? माझा कृष्ण लोणी चोरी करू शकत नाही म्हणली कृष्ण, तसा नाहीच माझा कृष्ण. गवळणी पुन्हा परत गेल्या आणि मग यशोदेनं समजून सांगितलं, कृष्णा इकडे ये बरं, एक गोष्ट सांगतो, आपल्या लेकराची एखादी चूक झाली तर समाजासमोर कधीच त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायची नाही. कारण ज्या दिवशी तुम्ही समाजासमोर त्याच्या चुकीची जाणीव करून दिली का, तो चुका कमी करत नाही, तो चुका जास्त करतो. असा अभ्यास आहे. चुका कमी करत नाही. ते पानपट्टीवर जर आपला मुलगा उभा असला तर भर चौकामध्ये आपण पाहिलं आणि त्याची ना आपली नजरानजर झाली की आपण नीट घरला निघून जायचं. ते नीट घरला येते. काय होते? ते नीट घरला येतं. इतकं कानकोंड होतं, इतकं खाली मान घातलेली असते की त्याला वाटलं आता काय खरंच नाही. बापानं बघितलं म्हणलं गपचिप घरी जातंय. त्याला तिथं तुम्ही लाथा बुक्क्यानं जरी मारलं ना त्यावेळेस ते म्हणते बाबा चुकलं, याच्या पुढे असं करणार नाही, काय हरकत नाही. पण तुम्ही त्या पानपट्टीवर उभा राहिले असते, त्याचे मित्र, त्याच्या ते काही वर्ग पूर्ण सोबत असलेला, आणि त्याच्या समोर तिथं जाऊन तुम्ही त्याला एखादी गानफडात मारली, शिव्या दिल्या, त्याला नसल तसं बोलले, तर त्यावेळेस त्याच्या अंतःकरणात तुमच्याविषयी जी असलेली आत्मीयतेनं सर्रकन उतरून जाते. बापन फाप म्हणते ती. काय म्हणते? आधी बाबा, दादा, मामा असे जे शब्द वापरते ना माणूस, नंतर का शब्द उतरतेत माहितीये का? माणूस नजरेतून उतरते. म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या नजरेतून उतरले तरी चालतील, पण तुम्ही आपल्या लेकराच्या नजरेतून उतरत जाऊ नका. कारण तुमच्या नजरेमध्ये, त्याच्या नजरेमध्ये तुमच्याविषयी इतकी सन्मान असते की माझे वडील आहेत म्हणते, माझे दादा आहेत. पण ज्या दिवशी तुम्ही असं एखादं काही चुकीचं काम करता त्यावेळेस ते समाजासमोर म्हणते मो मथारा आले रे. काय म्हणते ते? मो मथारा बघितलं का म्हणलं तुम्ही कोणी? हे असे शब्द माणूस का वापरतय? ज्याचे असे शब्द निघतात समजायचे त्याच्या बापाची चूक झाली होती. काय समजायचं? त्याच्या बापाची चूक झाली होती. आपल्या लोकांच्या नजरेतून आपण कधी उतरायचं नाही. समजून सांगायचं, पण त्याची पद्धत असते. समजून सांगायची पद्धत असते. आणि मारून आणि थापटून समजून सांगायची गरज नाही. एखाद्या लेकरानं चूक केली तर त्या बापानं त्याला मारायची गरज नाही. त्यानं जर 2 दिवस अन्न पाणी सोडलं ना त्या बापानं, ते पोरग जलंभर तशी चूक करणार नाही. काय करणार नाही? जलंभर चूक करणार नाही. ते मला जेवायचंच नाही म्हणलं, असंही वाचून काही उपयोग हे नाही, मला तोंडाला काळं लावल्याच आहे, मग वाचायचं तरी काय, मला तर आता घराच्या बाहेर निघताच येत नाही. असं ज्या दिवशी बाप म्हणते का ते पोरग पाय धरते, बाबा चुकू नये, माझ्याकडून चुकलं, ह्याच्या पुढे जर वाकडं पाऊल पडलं तर माझ्यावर कापून मीठ भरा. अशी लेकराची चुका दुरुस्त होत असतात. पण तुम्ही हानमार करून आणि हे करून जमत नाही. यशोदेनं त्या गवळणी गारानं घेऊन आल्यावर यशोदेलाही माहित होतं यानं चोरी केलेली आहे. त्या गवळणीला म्हणले, ए माझं लेकरू तसं नाही, हन बगर माझ्या घरी येत आलं तर वापस होता का नाही ग? त्या गवळणी परत गेल्यावर यशोदेला कृष्णाला म्हणू लागली, बाळा कशाला असं करतोस? म्हणला माय मी नव्हतं केलं, पण गाभराय संग मी होतो, ते गेले पळून आणि नाव माझ्यावर आलं. असं आहे का? मग काय हरकत नाही म्हटली. एकच माझं सांग नाही म्हणले, तू बाहेर जातोसच कशाला? कशाला तुझ्यावर येईल कुदण नसलेलं? तू इथंच खेळत जाय. आपल्या घरी काय जागा कमी आहे का? आणि मग देव तिथंच खेळू लागले की गवळणीनं पुन्हा घराने घेऊन आल्या.
यशोदे तुझ्या कृष्णानं चोरी केली. ती म्हणली तुमचा गैरसमज आहे. आजचं याच्या अगोदर काही झालं असेल तर झालं असेल, पण आता मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकते की माझं लेकरू घराच्या बाहेर गेलंच नाही. 5 वर्षाचे माझे बाळगे, 5 वर्षाचे माझे बाळगे. लटक्याची घेता आळगे गोकुळच्या नारी, का लटक्याची घेता आळगे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळगे, का लटक्याच घेता आळगे गोकुळच्या नारी. यशोदेनं पुन्हा त्या गवळणीला परत केलं. पण एके दिवशी झालं असं, खरंच कृष्णानं लोणी चोरलं होतं. खरंच चोरलं. ती यशोदेच्या लक्षात आलं, निदर्शनास आलं. एखाद्या वेळेस लेकरू अपराधी असलं ना, आपल्या निदर्शनास आलं ना, आपण जीवनात एक निर्णय घ्यायचा, त्या लेकराला तिथून काढायचं. काय करायचं? त्या लेकराला तिथून काढून टाकायचं, नाही तर ते लेकरू पुन्हा जास्त अपराध करतंय. तसं भगवंतानं अपराध केला, लोणी चोरलं, ही यशोदेच्या निदर्शनास आल्यावर तातडीचा निर्णय घेतला. कृष्णा काय उद्यापासून तर गावात राहायचं नाही, मग शाळेत जाय. ठीक आहे म्हणजे भगवान शाळेत गेले. त्या काळातल्या शाळा म्हणजे गाई राखणे. भगवान गाई राखायला गेले. उरलेल्या वेळात खेळ खेळले, शिदोऱ्या जमा केल्या. जमा केलेल्या शिदोरीचा काला भगवंताने गोपाळाला वाटप केला. आपल्याला मिळणार आहे शांतता बाळगा, भजन करा. ज्ञानेश्वर माऊली